बाबांचे सेवक रुक्मानंदजी मुनीश्वर साहेब मी यांना प्रसारण करतो आहे। या ठिकाणी भगवंताला प्रणाम करून या ठिकाणी सायंकाळची विनंती म्हणून सकाळची विनंती म्हणून या ठिकाणी आपण मार्गात येण्याचं कारण सविस्तर सांगावं अशी मी भावना विनंती करतो। जागा तिकडे निर्माता जगाचे पालनहार महान शक्तिशाली भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहेत। भगवंताला माझे प्रणाम। तसेच आम्हा सर्वांना माणसात माणुसकी देणारे आम्हा सर्वांचे तिसरे गुरु महान त्यागी बाबा सुंदरजी सुद्धा उपस्थित आहेत। महान त्यागी बाबा यांना माझा प्रणाम। नमस्कार जी। आम्हा सर्वांना मायेची ममता देणाऱ्या आम्हा सर्वांच्या हा चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे आईला माझे प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष माननीय बेनीरामजी चंदेवर साहेब मार्गदर्शक राका आपणास विनंती आहे मंचावर आपले स्थान ग्रहण करावं। त्याचप्रमाणे राजकुमारजी बावनकर साहेब मार्गदर्शक बसून तोडी आपण देखील मंचावर स्थान ग्रहण करावं। नमस्कार सर। तसेच दवा परिसर मार्गदर्शक गावकरे साहेबांना माझा नमस्कार। शाखा साकोलीचे अध्यक्ष भिकारे सर यांना माझा नमस्कार। तसेच साकोली शाखेचे संचालक नरेंद्रजी मेश्राम साहेब यांना माझा नमस्कार। तसेच संपूर्ण मंच संपूर्ण मार्गदर्शक संपूर्ण प्रमुख पाहुण्यांना माझा नमस्कार। उपस्थित असलेले बाबांचे ज्येष्ठ सेवक सेविका यांना माझा नमस्कार। तसेच बाबांच्या परिवारातील सर्व सेवक सेविका बालसेविका सर्वांना माझा नमस्कार। तर संचालक साहेबांनी मला मार्गात येण्याचे कारण विचारले। मी सांगतो मार्गात येण्याचे कारण म्हणजे 2020-21 2020च्या शेवटी आणि 2021 लागताना माझी आई जिजाबाई मुनीश्वर यांच्यावर त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागले। नंबर आहे ते आम्ही कार्यक्रम खूप प्रयत्न केले। जिथं म्हणाल तिथे दवाखान्यात नेले पण काय सुरू झाली। डॉक्टर म्हणायचे की बिलकुल नुकतीच त्यांना काहीच झाले नाही। ठीक आहे कारण त्यांचा जे सिटी स्कॅन वगैरे मी लाव काढत होतो तो पूर्णपणे नील दाखवायचा। त्याच्यामध्ये काहीच काहीच असा दाखवत नव्हता। मग आम्ही खूप प्रयत्नानंतर खूप म्हणजे त्यांना जास्त दुःखाची पीडा लागली होती। त्या दुःखाच्या पिढीमध्ये एक दिवस
त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. मग आम्हाला असे वाटले की आपण काहीतरी करायला पाहिजे. मग आम्ही असाच समोरच्या टोल्यावरती आमचे काका आहेत, राजनंदीमध्ये होते, त्यांच्याकडे गेले असता त्यांनी सांगितलं अशा प्रकारे करायला लागतं. मग आम्ही साधारणतः 15 दिवस त्या राजनंदीच्या याच्यामध्ये राहिला. त्याने असे सांगितले की तुमचं घर मधामध्ये फोडावं लागेल, मग तुमच्या कोपऱ्यामध्ये किडे वगैरे फोगायला लागतील वगैरे असं सांगितलं. आम्ही आमगावरून राजनंदीच्या याच्यामध्ये गेलो. तर आम्हाला हा कंटाळवाणा वाटला. मग असाच आम्ही ह्या नैराश्यातून तो सोडण्याचा निश्चय घेतला. मग माझ्या वहिनी हा त्यांचा झरपचा माहेर आहे. माझ्या वहिनी पिंगला सुरेशजी मनीषो यांचे बाबा मोहाडी सॅटेचे यांच्याकडं विचारणा केली, तर मग त्यांनी सजेशन दिला. आम्ही कार्य घेतले. तर काही दिवस एखाद महिन्याच्या जवळपास असंच कार्य त्यांच्याकडून राहिले. पण त्यांची जी पीडा होती ती पीडा कमी काही झाली नाही. तर आम्ही त्यांना नेहमी फोन करायचो, तर आम्हाला बरं नाही वाटत होतं. मग त्यांचाही असा म्हणणं झाला ना, आमचाही असा एक विचार झाला की आपलाच एक जवळपासचा मार्गदर्शक आपल्याला पाहिजे. मग परसोडी निवासस्थानी आमचे मार्गदर्शक जे बंधूजी आपला रामकृष्णजी मेंढे त्याने एके दिवशी मी घरी बोलवलं. तेच घरी आले, मी बोलवले असतात. म्हटलं अशी गोष्ट आहे, कसा करायचं. त्यांनी म्हटलं घर दूर साफ करावं लागतं. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं असं. पण आमची पूजा त्यावेळेला जो आमचा देवघर होता तिथं होतं. त्याने सांगितलं, रामकृष्णजी मेंढेने सांगितलं की तुम्हाला ती पूजा साफ करावं लागेल. मग त्यानुसार आम्ही, मला वाटतं मंडळामध्ये आम्ही 3 एप्रिल 1921 ला आम्ही मंडळ नागपूर अंतर्गत ह्या मार्गामध्ये आलो. तर मार्गात आल्यानंतरही त्यांना कधी खुशी कधी गम सारखा, म्हणजे कधी आराम आणि कधी पोटात दुखणे सुरूच होता. पण त्यांनी आम्हाला असं कधीच असं हसू नाही दिला. म्हणजे